आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला. प्रार्थना करूया. त्या देवबापाचे आभार मानू, त्याच्या नावाला उंचावूया. परमेश्वर देव ज्याने इथवर आपल्या प्रत्येकाचं सहाय्य केलं, आपला सांभाळ केला, आपलं संरक्षण त्याने केलं, आपली काळजी त्याने घेतली, त्या प्रभू देवबापाचे आभार मानूया. आज त्याच्या पवित्र मंदिरामध्ये त्याची भक्ती करण्यासाठी तो आपणास एकत्र करत आहे. त्या देवबापाचे आभार मानूया. होय प्रभूजी, तुला गौरव देत प्रभू, तुला सन्मान देत देवबापा, तुला सर्व प्रशंसा देत आम्ही तुला सामोरे येतो प्रभू. देवबापा, तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी प्रभू, तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या सर्व उपकारांसाठी पुन्हा आज एक वार आम्ही तुझे मनापासून आभार मानतो प्रभू. तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. पवित्र देवबापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही एकत्र येत असताना पुन्हा आज आमची विनंती आहे प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर प्रभू. तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास तू शुद्ध कर प्रभू. पवित्र देवबापा, आत्म्याने आणि खरेपणाने भक्ती करण्यासाठी तू आमचं सहाय्य कर. तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी पवित्र देवबापा, तुझ्या आत्म्याचा वरदहस्त तू आमच्यावर असू दे प्रभू, आणि तुझं गौरव तू करून घे. होय पवित्र देवबापा, तुझं गौरव तू करून घे. त्यामुळे देवबापा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित असताना पुन्हा आठवण करीत आहोत आमच्या प्रियजनांची, जे आज दुखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत प्रभू. अशा प्रत्येकावरती तू दया कर, तुझा स्पर्श त्यांना कर, उत्तम आरोग्य तू दे, तुझं गौरव त्यांच्या जीवनातून करून घे प्रभू. देवबापा, आम्ही प्रार्थना करीत आहोत जी तुझी लेकरं मार्गात आहेत, त्यांचं देखील तू सर्व प्रकारे सहाय्य कर. या भक्तीच्या वेळेमध्ये देवबापा, तुझ्या लेकरांच्या येण्यात, त्यांच्या परत जाण्यात उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. आणि परमेश्वर देवबापा, हा दिवस आम्हा सर्वांसाठी मोठ्या आशीर्वादाचा कर. ही सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवी. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला सर्व गौरव आपण देऊया. उपासना संगीतामधून
56 नंबरचं जे गीत आहे यावेळेस आपण ते काढूया आणि हे गीत गात प्रभूला सामोरे जाऊया, त्याला गौरव सन्मान आपण देऊया. मतबंधू मनमित्रा. Bye.
तू खाली तू वरती, तू मागे तू पुढती. ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्त हाच सर्वत्र आहे त्या लोकांचं जीवन सुरक्षित आणि आशीर्वादित या प्रकारचं आहे. आणखीन एक गीत गाऊया, येऊ दे जवळी तुझ जवळी. शे
यावेळेस पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया आणि आज बोराळे आंटी आपल्याकरिता एक स्तोत्र वाचते. सर्वांना सलाम. मी आज आपणासाठी पवित्र शास्त्रातून स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय वाचणार आहे. स्तोत्र संहिता याचा पहिला अध्याय. जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडासारखा तो आहे. आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते. दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत. ह्यामुळे दुर्जन न्यायसमयी टिकावायचे नाहीत, पापी जन नीतिमानांच्या मंडळीत उभे राहावायचे नाहीत. कारण नीतिमानांचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो, पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो. स्तोत्रसंहिता 1 हे दाविदाने लिहिलेले स्तोत्र आहे आणि इथे बसलेल्या बहुतेकांच्या ते मुखपाठ असेल. यात जणू नीतिमान व अनीतिमान यांची व्याख्याच दाविदाने आपल्याला सांगितलेली आहे. नीतिमान म्हणजे दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, तो पापी जनांच्या बैठकीत बसत नाही व नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, ज्याचा मार्ग परमेश्वराला अवगत म्हणजे माहीत आहे, व तो जे कार्य हाती घेतो ते सिद्धीस जाते. आणि तो कसा आहे तर जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाही, असा तो आहे. आणि अनीतिमान म्हणजे वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसासारखे आहेत, ते न्यायसमयी न टिकणारे आहेत, नीतिमानांच्या मंडळीत उभे राहण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांचा मार्ग हा नष्ट होणारा असतो. अशा प्रकारे दावीद राजाने नीतिमान व अनीतिमान यातील फरक दाखविला आहे. यातील आपण कुठे आहोत हे स्वतःच आपण ठरवूया. देवबाप या वचनावर आशीर्वाद देव. थँक्यू. नीतिमान आणि अनीतिमान, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपणा सर्वांना नीतिमान होण्याकरिता पाचारण करण्यात आलेलं आहे. देवाचं प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व तुम्हाला आणि मला प्राप्त झालेलं आहे, त्यासाठी देवबापाचे आभार आपण मानूया. त्यावेळेस क्वायर पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभू देवबापाची स्तुती करूया. मुलांचे क्वायर आज पुढे येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. देवाची स्तुती करतो या सुंदरशा दिवसासाठी, आणि आपल्याला या मंदिरात तो घेऊन आला त्याची स्तुती करण्यासाठी. ही वेळ आहे, आपण त्याची स्तुती आराधना करूया. त्यावेळी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया, त्याच्या समोर जाऊया, त्याचं समर्पण आपण करूया. देवपा, आम्ही तुझी स्तुती करतो. देवपाच्या नावाला धन्यवाद देतो. देवपा, तू चांगला आहेस. देवपा, देवपा यावेळेस देवपा आम्ही तुझी स्तुती करत असताना देवपा तुझी कृपा देवपा आम्हाला पुरव. आत्म्याने देवपा आणि खरेपणाने देवपा आम्ही तुझी स्तुती करावी. देवपा, आमचं सर्व लक्ष देवपा आज आम्ही तुझ्यावर केंद्रित करतो. देवपा, तुला आवडणारं जीवन आमचं असावं. देवपा, आमची देवपा आमची प्रशंसा देवपा तू मान्य कर. देवपा, येशूच्या प्रियन गोड नावाने मागतो म्हणतोय. आमेन. देवाची स्तुती करूया. पहिलं गीत आपण गाऊया, ख्रिस्त माझा तो सर्वांचा नमा त्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमा त्याला, तोची अकुला तारणारा या सवा त्याला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमा त्याला, तोची अकुला तारणारा या सवा त्याला. तो जगाचा पालक मालक या विश्वाचा, तो जगाचा त्रासा पालक मालक या विश्वाचा. क्रूसावरती अर्पुनी प्राण उठला करायाला. ख्रिस्त माझा तो सर्वांचा
अविरत आनंदाचा, ख्रिस्त दाता शांती प्रीतीचा, अविरत आनंदाचा, एकच वैद्य जगती आहे दैवी आरोग्याचा, ख्रिस्त ज्ञान मात्याला, तोची अकुला तारणारा याच वाट्याला, तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा, तो राजांचा राजा येशू अधिपती या भुवनीचा, अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन अमुचा, ख्रिस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझ्याला, तोची अकुला तारणारा याच वाट्याला, त्याचे वावे मनी जयांचे स्वीकारा हो त्याला, त्याचे वावे मनी जयांचे स्वीकारा हो त्याला, जग उदारक जीवन सत्य आडवणीत दयाला, ख्रिस्त माझा तो सर्वांचा यान माझ्याला, तोची अकुला तारणारा याच वाट्याला, हो जय जयकार करे, हो जय जयकार करे, वो है हमारा राजा, राजा दुख संकट से बचाता, हम पर अपनी करुणा करता और करता उपकार, क्यों ना उस पर तन मन हारे दे अपना अधिकार, ओ जय जयकार जय जयकार जय जयकार जय जयकार करे, ओ जय जयकार करे, स्वर्ग है उसका सिंहासन, सिंहासन पृथ्वी बनी है आसन, आसन आकाश उसकी महिमा बताए, सकला कोई गाए, सारी पृथ्वी उसकी रचना, उसका ही है बना, ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे, उस पर जिसका भरोसा भरोसा, वह कभी ना गिरेगा गिरेगा, चाहे बीमारी चाहे गरीबी चाहे वो आकाश, सब संकट से सब कष्टों से ले जाएगा पार, ओ जय जयकार करे, ओ जय जयकार करे, देवबाची स्तुती करूया. आपण सर्वजण त्या नावाला धन्यवाद देऊया. आपण जोरात टाळ्या वाजत ते गीत म्हणूया. आपण सर्वजण उठला हो. प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. उठला आहे. आपण ईस्टरच्या दिवशीच म्हणतो का प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे त्याची आपण स्तुती करूया. त्या नावाला आपण धन्यवाद देऊया. आभारी आभारी हे गीत आपण म्हणूया. आपलं सर्व येणार असं गीत आहे. त्या देवपाला आपण धन्यवाद म्हणूया. त्याला म्हणून आपण देवपा मी तुझा आभारी आहे. देवपा मी तुझी स्तुती करतो. त्या नावाला आपण धन्यवाद देतो. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी
येशूला. आभारी 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 आभारी. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. 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 खायला पियाला येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पापांची क्षमा येशूने दिली, पापाची क्षमा येशूने दिली, नवीन जीवन येशूने दिले, नवीन जीवन येशूने दिले, पापांची क्षमा येशूने दिली, नवीन जीवन येशूने दिले. ओ आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. 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 खरं कर देव महान आहे, त्याची स्तुती करूया. आपलं येणार असं गीत आहे पुढचं, आपण सर्वजण मिळून म्हणूया. मेरे महबूब प्यारे मसीहा, किस जगह तेरा जलवा नहीं है. मेरे महबूब प्यारे मसीहा, किस जगह तेरा जलवा नहीं है, किस जगह तेरी शोहरत नहीं है, किस जगह तेरी चर्चा नहीं है. मेरे महबूब प्यारे मसीहा, किस जगह तेरा जलवा नहीं है, किस जगह तेरी शोहरत नहीं है, किस जगह तेरी चर्चा नहीं है. कान वालों ने तुझको सुना है,
करतो. आपण सर्वजण उभं राहूया. लक्ष आपण आपल्या देवपाकडे लावूया. त्याला आपण धन्यवाद म्हणूया, त्याला आपण थँक्यू म्हणूया प्रत्येक गोष्टीसाठी. त्याच्या चरणाजवळ जाऊया आपण. पूर्ण लक्ष आपण त्याच्याकडे लावूया. त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल आपण त्याची स्तुती करूया. आपण स्मरणात आणूया त्यांनी आपल्यासाठी जे काही केलंय देवपा. आम्ही तुला धन्यवाद देतो देवपा. देवपा ज्या जवळ देवपा आम्ही येतो देवपा. देवपा तू किती महान आहेस देवपा. जर का कोणीच नाही देवपा तुझं सारखं आम्हाला कुठे सापडेल देवपा. तुझ्यासारखं देवपा आम्हाला प्रेम करणारा देवपा, जवळ घेणारा देवपा कोण आहे देवपा. देवपा आम्ही तुला काय देईल देवपा. देवपा तू आम्हाला मागण्या अगोदर देवपा सर्व देऊन ठेवलं देवपा. ह्याच्यासाठी देवपा आम्ही स्तुती करतो देवपाच्या नावाला. आम्ही उंच आणि उंच करतो देवपा. देवपा आम्ही तुला धन्यवाद देतो देवपा.
हा सुंदरसा दिवस तू आम्हाला दाखवला. पुन्हा देवपा आमची सहभागिता तू दिली. देवपा तू आमच्यामध्ये उपस्थित आहे. देवपा याच्यासाठी आम्ही तुझी स्तुती करतो. देवपा देवपा जे वचन आमच्यासाठी येणार आहे देवपा ते आमच्यासाठी आशीर्वादाचं तू कर. देवपा प्रत्येक व्यक्तीला देवपा तू आशीर्वादाने भर. देवपा तुझं वचन देवपा मला समजण्यास देवपा आमचे तू कान उघड देवपा आणि देवपा तसं वागण्यास देवपा तू आम्हाला मदत तू कर. देवपा तुझी दयन देवपा तुझी कृपा देवपा आम्हाला प्रत्येकाला देवपा तू दे. देवपा आणि देवपा इथून पुढची वेळ तुझ्या हातात देऊन देवपा ही लहानशी विनंती तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावाने करतो म्हणून तो देवपा आमेन. आपण बसूया, प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, एक वार पुन्हा तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत आहोत. तुझं वचन वाचत असताना त्यावर मनन करीत असताना तुझं सहाय्य आम्हास पुरव. आमच्या सोबत तुझ्या वचनांच्या द्वारे तू बोल आणि तुझं गौरव तू करून घे. पवित्र देव बापा, मी तुझे आभार मानतो आणि प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आज या पुस्तकाचा समारोप आपण करत असताना, शेवट आपण करीत असताना, या पुस्तकाचा जो शेवटचा अध्याय आहे, अध्याय 13 आपल्या समोर आपण ठेवूया. आणि या 13व्या अध्यायावरती आपण मनन करत असताना जो विषय आपल्या समोर आपण ठेवणार आहोत, जो विचार आपल्या समोर आपण ठेवणार आहोत, तो म्हणजे नेहेम्याने केलेल्या ज्या सुधारणा आहेत त्या आज आपल्या समोर आपण ठेवणार आहोत. या संपूर्ण महिन्यामध्ये या पुस्तकावरती मनन करत असताना, अभ्यास करत असताना नेहेम्याच्या जीवनावरती आपण विचार केला. त्याच्या जीवनामधून एक पुढारी या नात्याने आम्हास काय उत्तेजन आहे ते आपण पाहिलं. या पुस्तकामधून आम्हाला शिकायला मिळालं की ज्यावेळेस नियमशास्त्राचं वाचन त्या ठिकाणी केलं जातं, ज्यावेळेस लोक इस्रायला म्हणतात की मोशेकृत, देवाने मोशेच्या द्वारे जे नियमशास्त्र दिलेलं आहे ते नियमशास्त्र तू आम्हासमोर घेऊन ये, त्याचं वाचन कर. आणि ज्यावेळेस इस्रा ते नियमशास्त्र आपल्या इस्रायल लोकांच्या समोर वाचतो त्याचा काय परिणाम त्यांच्यावरती होतो यावरती आम्ही विचार केलेला आहे. त्याचप्रमाणे कोट बांधणे हा जो या पुस्तकाचा मुख्य विषय आहे त्यावरती देखील आम्ही विचार केला. आणि कोट बांधणे याचं जे आत्मिक लागूकरण आहे त्याकडे देखील आपण लक्ष दिलं. आणि मागच्या रविवारी आम्ही पाहिलं की हा जो बांधलेला कोट आहे, कोटाचं काम पूर्ण झालं, त्याचं जे समर्पण त्या ठिकाणी करण्यात आलं, तो जो प्रसंग होता त्या प्रसंगाची देखील आपण आठवण केली आणि त्यावरती आपण मनन केलेलं आहे. नेहेम्याचं पुस्तक, त्याची पार्श्वभूमी जी आहे ती तुम्हाला मी सुरुवातीलाच दिलेली आहे. हे पुस्तक अभ्यासाच्या दृष्टीने इस्रायल लोकांचा ज्यावेळेस आम्ही अभ्यास करतो त्या दृष्टीने हे एज्राचं पुस्तक, नेहेम्याचं पुस्तक हे किती महत्त्वाचं आहे यावरती आपण विचार केलेला आहे. कारण आम्हाला पाहायला भेटतं की जगाचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याची या जगामध्ये येण्याची वेळ झालेली होती, काळाची पूर्णता त्या ठिकाणी होत होती, त्या समयामध्ये ती जी पूर्तता त्या ठिकाणी आपण असं म्हणूया की जी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे, तो हा 100 वर्षांचा इतिहास फार महत्त्वाचा आहे. कारण या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला हे कळून येतं की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त जो या जगामध्ये येणार होता, ज्याकरिता देवाने अब्रामाची निवड केली, ज्याद्वारे त्याने इस्रायल लोक आणि मग त्यातून कशा प्रकारे या इस्रायल लोकातून, यहुदी लोकातून हा जगाचा तारणारा या जगामध्ये आला. आणि म्हणून त्यासाठी यरुशलेम शहर असेल, मंदिर असेल, ज्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक होत्या, देवाबरोबरचा कराराची पुनरावृत्ती होणे, त्याचं नूतनीकरण होणे, या ज्या सर्व गोष्टी, ज्याला आम्ही असं म्हणूया की ज्या गोष्टी मनुष्याच्या मनाची तयारी करणाऱ्या आहेत, या त्या सर्व गोष्टी या 100 वर्षाच्या इतिहासांमध्ये आम्हाला पाहायला भेटतात प्रियांनो. आणि म्हणून आज जेव्हा आम्ही या पुस्तकाचा समारोप करत आहोत, शेवट करत आहोत, मुद्दामून ह्या गोष्टीचा उल्लेख मी तुमच्या समोर केला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माकरिता जी सर्व परिस्थिती त्या ठिकाणी तयार झाली, त्यासाठी या वर्षांचा फार
मोलाचा वाटा त्या ठिकाणी आहे. 13वा अध्याय आपल्या समोर आपण ठेवलेला आहे आणि या 13व्या अध्यायावरती ज्यावेळेस आपण मनन करतो एकच विषय आमच्या समोर दिसतो आणि तो म्हणजे नेहेम्याने केलेल्या सुधारणा. या 13व्या अध्यायाचा अभ्यास करत असताना त्याने त्या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल केलेत किंवा सुधारणा केल्यात त्या आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतात. आणि सुधारणांपैकी एक जी आम्हाला माहित आहे की त्याने वाढी तिढीचा जो व्यवहार त्या ठिकाणी सुरू होता तो त्या ठिकाणी बंद केला. लोकांकडून वचन त्याने त्या ठिकाणी त्यांना घ्यायला लावलं. त्याने लोकांना उत्तेजन दिलं की ज्या लोकांकडून ज्यांच्या शेती तुम्ही घेतल्यात, जमिनी तुम्ही घेतल्यात, ज्या लोकांचे तुम्ही वाढी तिढीच्या व्यवहारांमधून जे काही मिळवलेलं आहे ते तुम्ही त्यांना परत द्या. आपल्या भाऊबंधांबरोबर अशा प्रकारचा व्यवहार करू नका. आणि लोक आपल्या मुखाने कबूल करण्याच्या द्वारे, वचन देण्याच्या द्वारे त्या ठिकाणी तो जो वाढी तिढीचा व्यवहार आहे तो कसा त्या ठिकाणी बंद झाला यावरती आपण मनन केलेलं आहे. आज 13व्या अध्यायांमध्ये आम्हाला किती प्रकारच्या सुधारणा पाहायला भेटतात त्यावरती आपलं लक्ष आपण केंद्रित करूया. ज्यावेळेस आम्ही 13वा अध्याय आणि वचन 1 ते 3 पर्यंत वाचतो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की इस्रायल मधून मिस्र समुदाय त्या ठिकाणी निराळा केला गेला. 13वा अध्याय वचन 1 ते 3. त्या दिवशी मोशेचा ग्रंथ लोकांना वाचून दाखवण्यात आला. त्यात हे लिहिलेले आढळले की अमोनी अथवा मोवाबी यास देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे, कारण ते अन्न पाणी घेऊन इस्रायल लोकांस सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलावले. तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला. नियमशास्त्राचे हे वचन ऐकून त्यांनी इस्रायलातून मिस्र समुदाय निराळा केला. मिस्र समुदाय त्या ठिकाणी निराळा केला. देव बापाचं वचन त्या ठिकाणी वाचत असताना त्यांना समजलं. हे फार महत्वाचं आहे. देवाचं वचन जे आहे प्रियांनो ते आमच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारं आहे. आम्ही देवाच्या वचनांना किती सहज आणि सोपं घेतो बरं. किती सहज आणि किती सोपं आम्ही घेतो. देवाचं वचन आमच्या घरामध्ये ठेवलेलं राहतं. पवित्र शास्त्र प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. ते किती आमच्या जीवनावरती प्रभाव पाडत आहे, ते आमच्या जीवनामध्ये किती बदल घडवून आणत आहे, हा एक फार महत्वाचा विषय आहे. आम्ही पाहतो की या लोकांनी ज्यावेळेस देवाचं वचन ऐकलं, देवाचं वचन ऐकत असताना ज्या काही उणिवा त्यांना दिसून आल्यात, देवाच्या वचनांमधून ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी सुधारणूक ज्यामध्ये व्हायला पाहिजे, हे जेव्हा त्यांना आढळून आलं त्यांनी त्या ठिकाणी सुधारणा केलेल्या आहेत. देवाचं वचन ऐकत असताना आम्ही पाहतो की ते लोक रडू लागले. आम्ही पाहतो की ते लोक त्यांच्या जीवनामध्ये बदल घडून येऊ लागला. ज्यावेळेस त्यांनी ऐकलं की मोवाबी अमोनी लोक यांना देवाच्या मंडळीत येण्यास मनाई आहे. का मनाई आहे? कारण ते देवाच्या लोकांबरोबर कसे वागलेत. देवाच्या लोकांना सामोरे जाण्याऐवजी त्यांना शाप देण्याकरिता, त्यांचं नुकसान करण्याकरिता, त्यांना अडचणीत आणण्याकरिता ते त्यांच्याशी कसे वागलेत, त्यांनी केलेला व्यवहार हा देवाच्या वचनांमधून त्यांना समजला. आणि मग त्यांना समजलं की ह्या परमेश्वराने त्या श्रापाचा आशीर्वाद कसा केलाय. बरेच लोक आपल्या जीवनात घाबरलेले असतात. कशासाठी माहिती आहे? श्रापांसाठी. परंतु आम्ही देवाचे आभार मानावे की ज्या देवावरती तुम्ही आणि मी विश्वास ठेवतो, ज्या देवाला आपण आपल्या जीवनाचं समर्पण केलेलं आहे, ज्याचा अधिकार आपण आपल्या स्वतःवरती स्वीकारलेला आहे, तो परमेश्वर एवढा सामर्थ्याने भरलेला परमेश्वर आहे. तो
श्रापांना आशीर्वादांमध्ये बदलणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून जर आम्हापैकी कोणी या चिंतेत, या काळजीत, या भीतीमध्ये जर असेल की त्याने श्राप दिला होता, त्याने हे केलं होतं, तो असा बोलला होता, या ज्या गोष्टी, ज्या नकारार्थी गोष्टी आमच्या जीवनासाठी बोलल्या जातात, त्या परमेश्वराच्या समोर घेऊन या आणि परमेश्वराला त्याचं काम करू द्या. परमेश्वराला त्याचं काम करू द्या. हा परमेश्वर जेव्हा देवाच्या लोकांना त्या ठिकाणी श्राप देण्याकरिता पैसे देऊन त्यास बोलावल्या गेलं, देवाने त्या श्रापाला आशीर्वादांमध्ये कसं बदललं, आम्हाला तो प्रसंग माहिती आहे, त्यावरती आम्ही विचार केलेला आहे. अशा लोकांबरोबर व्यवहार करून जो मिश्र समुदाय त्या ठिकाणी निर्माण झाला होता. काय अर्थ काढायचा आम्ही मिश्र समुदाय म्हणजे? मिश्र समुदाय म्हणजे कोण? ज्यांनी यहुदी तर ख्रिस्ती, आपलं यहुदी तर इस्रायली तर या लोकांबरोबर विवाह केलेत आणि मग त्या विवाहांमधून जी संतती त्या ठिकाणी निर्माण झाली, ती जी कुटुंब आहेत, अशा प्रकारची ही जी मिश्र कुटुंब आहे, त्या कुटुंबांना वेगळं करण्यात आलं. प्रियांनो, देवाचं वचन कधी कधी फार कठोर आहे बरं. देवाच्या वचनांमध्ये सांगितलेल्या गोष्टी कधी कधी आम्हाला कठीण वाटतात, परंतु ही गोष्ट फार महत्वाची आहे. जेव्हा आम्ही देवाच्या वचनांप्रमाणे आमचं जीवन व्यवस्थित करतो, सरळ करतो, प्रियांनो, त्या ठिकाणी आमचं कल्याण आहे, त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद आहे. जेव्हा या लोकांनी ऐकलं, जेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं, त्यांनी तो जो सर्व मिश्र समुदाय आहे, हा सर्व मिश्र समुदाय त्यांनी त्या ठिकाणी वेगळा केलेला आहे. प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला देखील जगापासून वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून यावरून आम्ही समजून घ्यावं की आम्ही जगाबरोबर समरूप होऊन देवाच्या राज्यामध्ये आम्ही कधीच प्रवेश करू शकणार नाही. जर देवाने आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे, तर आम्हाला जगापासून वेगळंच राहावं लागेल. मग जग आम्हाला कितीही आकर्षित करेल, मग जगामधून कितीही प्रकारचा मोह आम्हासमोर सादर केला जाईल, आम्हाला त्यांच्याबरोबर समरूप होता येत नाही. जर देवाने आम्हाला जगापासून वेगळं केलेलं आहे, तर त्यामध्ये त्याचा फार मोठा उद्देश आहे. जर आम्ही जगाबरोबर समरूप होऊन, जर आम्ही जगासारखं जीवन जगून देवाच्या राज्यात प्रवेश करू शकलो असतो, तर कधीच त्याने आम्हाला जगापासून वेगळं केलं नसतं. आम्ही जगामध्ये राहत असताना, आम्ही जगासारखं राहत असताना आम्ही कधीच देवाच्या राज्यासाठी स्वतःची तयारी करू शकत नाही. आज लहान लेकरांपासून तर वयोवृद्धांपर्यंत, लहान लेकरांपासून तर वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकासाठी जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आकर्षणं आहेत. म्हणजे तुम्ही लहान होता त्यावेळेला वेगळ्या प्रकारचे आकर्षणं जगात आहेत. मग ज्यावेळेला तुम्ही टीनेजर्स झालात, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या तारुण्य अवस्थेमध्ये आलात, वयाचा तो मधला टप्पा असेल, किंवा मग काल आपण ज्येष्ठ नागरिकांचं संमेलन घेतलं, ज्येष्ठ नागरिक जर आम्ही झालेला आहोत, प्रियांनो, आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जग आम्हाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत राहणार आहे. सैतान सोडणार नाहीये. तुम्हाला जर असं वाटेल ना की चला यावेळेस मी सैतानावर विजय मिळवला, यावेळेस मी माझ्या या मोहावर विजय मिळवला, यावेळेस मी या माझ्या पापावर विजय मिळवला, यावेळेस मी माझ्या या व्यसनावर विजय मिळवला, आता मी विजयी झालो, आता सैतान माझ्यापासून पळून गेला, याचा अर्थ हा नाही की तो परत प्रयत्न करणार नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करीत राहणार आहे. आवश्यकता आहे की आम्हाला शेवटपर्यंत आमच्या त्या प्रभू बरोबर आम्हाला विश्वासू राहायचंय, तरच तो जीवनी मुकुट जो आहे तो आम्हाकरिता त्या ठिकाणी ठेवलेला आहे. प्रियांनो, आणि म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा या लोकांनी ऐकलं की हे मवाबी अमोनी लोक
आपल्या लोकांबरोबर कसे वागलेले आहेत, त्या ठिकाणी त्यांनी तो जो मिस्र समुदाय आहे हा स्वतःपासून त्या ठिकाणी वेगळा केला. प्रियांनो, दुसरी सुधारणा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. मंदिराच्या संबंधाने सुधारणा त्या ठिकाणी आहेत. 2 गोष्टी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात. ज्यावेळेस आम्ही वचन 4 ते 9 वाचतो, या 4 ते 9 वचनांमध्ये आम्हाला मंदिरातील जी कोठडी आहे, ज्या कोठड्या आहेत त्यांचं शुद्धीकरण आम्हाला पाहायला भेटतं. 4 ते 9 वचनांमध्ये असं म्हटलेलं आहे, यापूर्वी एल्याशिब याजक जो देवाच्या कोठड्यांचा रक्षक असून तोबियाचा आप्त होता, त्याने तोबियासाठी एक मोठी कोठडी तयार केली होती. त्या कोठडीत पूर्वी अन्नबलीची सामग्री, ऊद, पात्रे आणि लेवी, गायक व द्वारपाळ यांना शास्त्रज्ञेप्रमाणे देण्याचे धान्य, द्राक्षरस व तेल यांचे दशमांश व याजकास द्यायची समर्पित अंशाची अर्पणे ही ठेवत असत. ही जी कोठडी होती ही या वस्तूंसाठी त्या ठिकाणी केलेली होती. परंतु एल्याशिब जो याजक त्या ठिकाणी आहे, जो त्या कोठड्यांचा रक्षक आहे, त्याने काय केलं? त्याने आपल्या आप्तासाठी हे जे समर्पित वस्तू ज्या आहेत त्या त्याने बाहेर काढल्यात आणि ती कोठडी जी आहे, ती मोठी कोठडी त्याने आपला आप्त तोबिया याच्यासाठी त्याने ती तयार केली आणि तो त्याचा संसार त्याने त्यामध्ये मांडला. आम्ही ज्यावेळेस पुढची वचने ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला पाहायला भेटतं की जेव्हा ही बाब नेहम्या ऐकतो, ज्यावेळेस त्यांनी हे ऐकलं त्याला क्रोध त्या ठिकाणी आला आणि मग त्याच्या आज्ञेवरून या तोबियाचा जो सर्व त्या ठिकाणी असणारं त्याचं सामान आहे, त्याचा जो संसार आहे तो त्या ठिकाणाहून काढला गेला. तो काढून त्या ठिकाणाहून फेकण्यात आला आणि त्या ज्या कोठड्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा नव्याने त्यांची शुद्धी करण्यात आली आणि त्यांची शुद्धी करून ज्या करिता त्या कोठड्या तयार करण्यात आलेल्या होत्या त्या समर्पित वस्तू त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी नेऊन त्यांच्यामध्ये त्या ठेवल्यात. प्रियांनो, गैरवापर देवाच्या कोठड्यांचा त्या ठिकाणी जो होताना त्यांना दिसला, प्रियांनो, आम्ही पाहतो की त्यांनी त्या ठिकाणी सुधारणूक त्या ठिकाणी केल्या. कशासाठी होत्या या कोठड्या? समर्पित वस्तू ठेवण्यासाठी होत्या. परंतु जेव्हा त्याचा गैरवापर त्या ठिकाणी होऊ लागला, आम्ही पाहतो की नेहम्याच्या आज्ञेवरून त्या कोठड्या ज्या आहेत त्या ठिकाणी पुन्हा नव्याने शुद्ध करण्यात आल्या आणि ज्या गोष्टींसाठी त्या कोठड्या बनवलेल्या होत्या त्या वस्तू त्या ठिकाणी परत ठेवल्यात. दुसरी जी सुधारणा मंदिराच्या संदर्भात त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते ती म्हणजे जे लेवी आहेत त्यांना पुन्हा पूर्वपदावर त्यांची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात येते. 13वा अध्याय वचन 10 आणि 11 वचनांमध्ये आम्हाला पाहायला भेटतं, मला आणखीन असे कळले की लेवीस मुशाहिरा न मिळाल्यामुळे कामावरले लेवी व गायक आपापल्या शेतावर पळून गेले होते. मग मी अधिपतींशी वाद करून म्हणालो की लोकांनी देवाचे मंदिर का सोडून दिले आहे. नंतर मी त्यांना एकत्र करून त्यांच्या पूर्वीच्या ठिकाणी त्यांना नेमले. देवाच्या मंदिरामध्ये जी व्यवस्था त्या ठिकाणी करून देण्यात आलेली होती, जी दावीद, जी शलमोन यांच्या कारकिर्दीपासून त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते, पुन्हा ती व्यवस्था त्या ठिकाणी पूर्वपदावरती आणण्यात आली होती. तरीही जे लेवी त्या ठिकाणी आहेत, जे गायक त्या ठिकाणी आहेत, जे सेवा करणारे त्या ठिकाणी आहेत, जेव्हा त्यांना त्यांचा हक्क त्या ठिकाणी मिळत नव्हता, जेव्हा त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची गैरसोय त्या ठिकाणी होऊ लागली, काय केलं त्यांनी? वापस चालले गेलेत, शेतांमध्ये वापस चालले गेलेत. परिणाम कशावर? उपासनेवर, मंदिरावरती. परंतु जेव्हा नेहम्याने हे ऐकलं त्याने अधिपतींसोबत वाद घातला आणि अधिपतींसोबत वाद घालून त्याने त्यांना पुन्हा त्या ठिकाणी पूर्वपदावर आणलं. आणि जेव्हा तुम्ही पुढची वचने ज्या वेळेला तुम्ही वाचता, पुढची वचने ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी वाचता, त्या ठिकाणी सांगितले की लोक त्यांचे दशमांश, लोक
त्यांच्या भेटी, लोक, त्यांची अर्पणं, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत रीतीने त्या ठिकाणी आणू लागलेत. नेहेम्याने त्या ठिकाणी त्या भांडारावरती अधिकारी त्याने नेमलेत की ज्यांच्याद्वारे सर्वांना योग्य अशा प्रकारे त्या ठिकाणी वाटप होईल. जेव्हा तुम्ही आणि मी वचन 30 वाचतो, वचन 30 मध्ये असं म्हटलेलं आहे, या प्रकारे मी त्यांच्या सगळ्या परकीयांपासून त्या शुद्ध करून प्रत्येक याजकाची व लेवींची पाळी आणि अनुक्रम ही त्या ठिकाणी ठरवून दिली. ही जी व्यवस्था त्या ठिकाणी असायला पाहिजे होती, ती व्यवस्था त्या ठिकाणी पुन्हा पूर्वपदावर आलेली आम्हाला पाहायला भेटते. सुधारणूक. नेहेम्या हे सर्व आपल्या मनाने करत होता का? म्हणजे त्याच्या मनात येत होतं आणि त्याप्रमाणे तो करत होता, असं होतं का? प्रियांनो, पुन्हा एकदा फिरून आम्हाला पाहायला भेटतं की या सर्व सुधारणुकींना जो आधार आहे, तो आधार म्हणजे देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे. नेहेम्याने केलेल्या ज्या सुधारणा आहेत प्रियांनो, त्याच्या मनास वाटलं म्हणून त्याने केलं असं नाहीये. देवाच्या वचनांचा आधार त्या सुधारणुकींना आहे आणि जेव्हा देवाच्या वचनांचा आधार त्या ठिकाणी असतो प्रियांनो, देवाचं काम आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. देवाचं काम त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं. आणि म्हणून या ज्या सर्व सुधारणुका ज्या आहेत नेहमी ज्या त्या ठिकाणी करत आहे, त्याचा आधार आणि त्याचा अधिकार हा देवाच्या वचनांमधून आहे. का लोक त्याचं ऐकत आहेत? कारण तो देवाच्या वचनांमधून त्या गोष्टी त्यांना सांगत आहे. आणखीन एक सुधारणा त्या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटते आणि ती म्हणजे शाब्बात दिवस पवित्र मानून पाळण्याकरिता त्या ठिकाणी त्याने लोकांना उत्तेजन दिलेलं आहे. हा दिवस देवाने पवित्र ठरविलेला आहे, म्हणजेच तो वेगळा केलेला आहे. लोक त्या ठिकाणी शाब्बाताच्या दिवशी काय होऊ लागलं होतं? व्यापारी लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी विकण्यासाठी घेऊन येत होत्या आणि ज्या शाब्बात ज्या प्रकारे पाळण्याकरिता देवाच्या वचनांमध्ये सांगितलेलं होतं त्याप्रमाणे न होता लोक त्या शाब्बात दिवशी तो पवित्रपणे न पाळता वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार आणि वेगवेगळ्या प्रकारची कामे त्या ठिकाणी चाललेली होती. ही बाब जेव्हा नेहेम्याच्या लक्षात आली प्रियांनो, हा शाब्बात दिवस पवित्रपणे पाळण्यासाठी त्याने त्या ठिकाणी काम केलं. व्यापारी लोक जे आहे त्यांना धमकावलं, त्यांचं येणं त्याने त्या ठिकाणी बंद केलं आणि हा शाब्बात दिवस पवित्रपणे कशा प्रकारे लोकांना पाळता येईल, त्यामधून कशा प्रकारे देवाचे आशीर्वाद त्यांना मिळतील, हे काम त्या ठिकाणी नेहेम्याच्या जीवनामधून आम्हाला पाहायला मिळतं. भक्तीचा दिवस आमच्यासाठी शाब्बात दिवस आम्ही म्हणूया. शाब्बात दिवसाला घेऊन आम्हाला माहिती आहे की बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मत आम्हाला ऐकायला मिळतात. त्यामध्ये आम्हाला नाही जायचं. आम्ही एवढं लक्षात ठेवायचं की आमचा प्रभू हा शाब्बाताचा धनी आहे आणि आमच्यासाठी भक्तीचा दिवस हा शाब्बात दिवस आहे. भक्तीचा दिवस आहे. भक्तीचा दिवस पवित्रपणे पाळणे किती महत्वाचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये या क्षेत्रामध्ये सुधारणुकीची गरज वाटते का? आम्ही भक्तीचा दिवस कशा प्रकारे पाळतो? पुष्कळदा काही गोष्टी आम्हाला टोचणी देणाऱ्या असतात, काही गोष्टी आम्हाला वाईट वाटतात की देवाचे लोक हा भक्तीचा जो दिवस आहे ना हा फार सहज घेतात. जगासाठी हा भक्तीचा दिवस सुट्टीचा दिवस आहे. ते फार उशिरापर्यंत झोपतात. तरुण लेकरं, फक्त तरुणच नाही बरं, सुट्टीचा दिवस आहे, आठवडाभर आम्ही थकून जातो काम करून. जग दिवसभर झोपू शकतं, तुम्हाला आणि मला दिवसभर झोपण्याची परवानगी नाही. भक्तीचा दिवस आहे, हा पवित्र आहे, हा वेगळा आहे, हा भक्तीसाठी आहे. या दिवसामध्ये हा सुट्टीचा दिवस आहे म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना बनवू शकत नाही. आम्हाला पिकनिकला जायला आवडेल, आम्हाला भक्तीचा दिवस हा सुट्टीचा दिवस आहे म्हणून आम्ही
वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट आम्ही त्या ठिकाणी क्रिएट करणार, किंवा जे काही आम्ही लक्षात ठेवावं प्रियांनो, हा भक्तीचा दिवस आहे आणि या दिवसाला आम्हाला देवाची भक्ती करायची आहे. देवाची भक्ती करायची आहे म्हणजे आम्ही 1 तास 2 तास चर्चमध्ये बसलो आणि मग झालो आम्ही दिवसभरासाठी मोकळं, असं आहे का? शाब्बात दिवसामध्ये लोक मंदिरातून बाहेर आले की झालं, असं होतं का? मग करा आपल्या मनाप्रमाणे काहीही. हा पवित्र दिवस आहे प्रियांनो. देवाने 6 दिवस आम्हाला काम करण्यासाठी दिलेले आहेत. 1 दिवस त्याने हा वेगळा केलेला आहे, पवित्र केलेला आहे. तो विसाव्याचा आहे, तो भक्तीचा आहे, तो पवित्र आहे आणि तो आम्हाला त्याप्रमाणेच त्या ठिकाणी पाळायचा आहे. मग आता तुम्ही म्हणाल पाळक साहेब आम्हाला शाब्बात पाळायला सांगत आहे, म्हणजे मग आता चर्चमधली भक्ती झाल्यावरही आम्ही काही काम करायचं नाही, आम्ही कुठं जायचं नाही, आम्ही आमच्या घरी जायचं आणि घरातच बसायचं दिवस संपेपर्यंत? मी ते म्हणत नाहीये, मी ते सांगत नाहीये. यहुदी आणि इस्रायल लोकांचं शाब्बात पाळणं फार वेगळं होतं. मला तुम्हाला ह्याच गोष्टीचं उत्तेजन द्यायचं आहे की छोट्या छोट्या कारणांसाठी भक्ती टाळू नका. माझ्या घरी नळ आला, मला पाणी भरावं लागतं म्हणून मी भक्तीला येऊ शकत नाही. किती साधी गोष्ट आहे बरं. तुम्ही जर देवाला म्हटलं ना की देवा हा नळ आलाय पण मी भक्तीसाठी जातोय, आता आठवडाभर तू माझी काळजी घे, तुम्हाला वाटतं का की देव तुम्हाला असाच तहानेला ठेवल आठवडाभर? इच्छा त्या ठिकाणी फार महत्वाची आहे, फार महत्वाची आहे. देवासाठी आज आमच्या मनाची स्थिती काय आहे प्रियांनो? देवाचं वचन ऐकल्यानंतर जो बदल घडून यायला पाहिजे, देवाचं वचन ऐकल्यानंतर जी सुधारणूक त्या ठिकाणी व्हायला पाहिजे, ती का आज आमच्या जीवनामध्ये नाही दिसत? त्याचं फार मोठं कारण आहे की आमचं मन, आज आमच्या मनाची स्थिती ही फार वेगळी झालेली आहे. बदल पाहिजे, सुधारणूक पाहिजे, तर स्वतःच्या मनांना, स्वतःच्या अंतःकरणांना देवाच्या समोर आम्हाला नम्र करावं लागेल. छोट्या छोट्या गोष्टींसाठी फ्रेंडो आम्ही आमचं मन कठीण करतो आणि देवाचे अद्भुत गोष्टी, देवाचे अद्भुत आशीर्वाद आम्ही त्यांना मुकतो. प्रियांनो, भक्तीचा दिवस आहे आणि आम्हाला या दिवसामध्ये देवाची भक्तीच आम्हाला आमच्या जीवनामधून करायची आहे. देवाच्या भक्तीसाठी आज तुम्ही आणि मी या ठिकाणी वेगळे करण्यात आलेले लोक आहोत आणि म्हणून भक्ती टाळून पुन्हा त्या जगामध्ये जाऊन जगाबरोबर समरूप होण्याचा प्रयत्न आम्ही करू नये. प्रियांनो, वचन 30 आपण वाचलं. वचन 30 जणू काही या संपूर्ण अध्यायाचा सार त्या ठिकाणी आहे. वचन 30 मध्ये या संपूर्ण अध्यायाचा सार जणू काही तो लिहितो. या प्रकारे मी त्यांना सगळ्या परकीयांपासून शुद्ध करून प्रत्येक याजकाची व लेवीची पाळी आणि अनुक्रम त्या ठिकाणी लावून दिला. प्रियांनो, वचन 30 हे त्या ठिकाणी एक सार म्हणून आम्हाला पाहायला भेटतं. आज तुम्हाला आणि मला जर आपल्या जीवनामध्ये सुधारणूक आणि बदल जर पाहिजे असेल, जर त्या माध्यमातून जर आम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, तर आम्हाला विचार करावा लागेल. आम्हाला विचार करावा लागेल आमच्या जीवनामध्ये कुठं बदल घडवून आणण्याची गरज आहे, आमच्या मनाची स्थिती कुठं बदलण्याची गरज आहे, आम्हाला आमच्या जीवनामधल्या कुठल्या क्षेत्रात आम्हाला बदल करायची गरज आहे. तुम्ही या सुधारणूक ऐकत असताना, यावर आपण विचार करत असताना 2च गोष्टी त्या ठिकाणी आहेत बरं. 2च क्षेत्र त्या ठिकाणी आहेत. एक, नेहम्याने केलेल्या सुधारणा, एक भाग सामाजिक सुधारणेचा आहे. मग ज्या ठिकाणी मिश्र समुदाय वेगळा करणं असेल, मग ज्या ठिकाणी शब्बाताला पुन्हा पवित्रपणे पाळण्याची सुरुवात त्या ठिकाणी असेल. आणि दुसरा भाग हा आध्यात्मिक भाग आहे. हा आध्यात्मिक, हा मंदिरालाच धरून भाग आहे. प्रियांनो, आज या 2च गोष्टी
तुमच्या आणि माझ्या समोर आहे. सामाजिक जीवनात आम्हाला काय सुधारणुकीची गरज आहे, आम्ही कुठं चुकलेले आहोत, आम्हाला कुठं देवाभावाला क्षमा मागायला पाहिजे, आमच्या आध्यात्मिक जीवनाला घेऊन आमच्या मनाची काय स्थिती आहे. प्रियांनो, या आपले डोळे आपण बंद करूया आणि आपले डोळे बंद करू आणि आज आम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये बदलण्याची आणि सुधारणुकीची गरज आहे त्याकडे आपलं लक्ष आपण लावूया. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनांवर मनन करतो आणि ज्यावेळेस आम्ही या वचनांना आमच्या जीवनामध्ये काम करू देतो, देवाचं वचन आमचं जीवन बदलणारं आहे. जर देवाचं वचन आज आमच्या जीवनावर काम करत नाही, ते आमचं जीवन बदलत नाही, तर आमची आवश्यकता आहे की आम्ही आमच्या मनाची स्थिती तपासून पाहावी. कारण जर आम्ही ते करणार नाही, जर देवाच्या वचनांप्रमाणे आमच्या जीवनामध्ये बदल होणार नाही, तर त्याचे भयंकर परिणाम आमच्या जीवनामध्ये आहेत. परंतु ज्या लोकांनी देवाचं वचन आपल्या जीवनात स्वीकारलं आणि ज्यांच्या जीवनात बदल आहे, ज्यांच्या जीवनात सुधारणूक आहे, त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहेत. त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद आहेत. पवित्र देव बापा, नेहम्याच्या जीवनाकडं ज्यावेळेस आम्ही पाहतो, इस्रायल लोकांचा हा इतिहास ज्यावेळेस आम्ही वाचतो, सुधारणूक त्या ठिकाणी आहे, बदल त्या ठिकाणी आहे आणि या सर्वांना आधार तुझं वचन आहे. आज तेच वचन आमच्या हातांमध्ये आहे. प्रभू, आमची मनं तू फोड, आमची कठोर झालेली अंतःकरणं तू फोड प्रभू, आणि आमच्याही जीवनामध्ये तू बदल घडवून आण. ज्या क्षेत्रामध्ये आम्हाला सुधारणुकीची गरज आहे ते घडवून आणण्याकरिता तुझ्या आत्म्याच्या द्वारे तू आमच्या जीवनात काम कर माझ्या देवा, आणि तुझं गौरव तू करून घे प्रभू. तुझं गौरव तू करून घे देवा, तुझं गौरव तू करून घे. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो आणि तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आण नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. देवा प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.